on us. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिल आणि माझ्या सोबत आहे. नमस्कार, मी सेजल पुरवार आणि या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते. तर वेळ संपली तरी मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच आहे, कारण आता 6 वाजलेले आहेत. 6 वाजेपर्यंतच पोलिसांनी जरांगे यांना आंदोलनासाठी वेळ दिली होती. मात्र जरांगे यांना आंदोलनासाठी वेळ वाढवून मिळेल का याकडे आता लक्ष लागलंय. तर जरांगेंनी वेळ वाढवण्यासाठी पोलीस आयुक्तांना अर्जही केलाय आणि त्यावर गृह खात्यानं पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवलाय. तर जरांगे 7 वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे. जरांगे यांच्या उपोषणाला आता 8 तास झालेले आहेत आणि त्यानंतर जरांगे यांची पोलिसांनी दिलेली वेळ देखील संपलेली आहे. मात्र तरी सुद्धा जरांगे यांचं उपोषण सुरूच आहे. त्याचबरोबर जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जागा सोडणार नाही असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आझाद मैदान परिसरामधून. तर जरांगे यांचं उपोषण एकीकडे सुरू आहे, दुसऱ्या ठिकाणी सीएसएमटी स्थानकामध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली आहे. तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर देखील